बुधवारचा वैरागचा बाजार. माझं झालं होतं सगळं विकून, कारण गिऱ्हाईक एवढं होतं. मला व्हिडिओ घेता चालले आधी सुरुवातीची. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर केवढी गर्दी झाली होती. 3च्या नंतर खूप गर्दी असते. टोमॅटो माझे सगळे संपलेले होते. तर हे बघा इकडे पण छान असं आणि नेमकी पावसाने सुट्टी दिली होती. सकाळी 10 वाजेपर्यंत पाऊस होता. नंतर काही पाऊस आला नाही. त्याच्यामुळे बाजार छान असा भरलेला होता. सगळे माझे जे काही 4-5 कॅरेट नेलेले होते ते पूर्ण असे विकून झालेले होते. बाजूला छान अशी भेंडी वगैरे इकडे होती. गवार विकायला बसले होते दादा. तर असा होता बुधवारचा छान बाजार. तर वैरागची यात्रा आहे त्याच्यामुळे खूप अशी छान गर्दी, पाळणे वगैरे खूप आहेत. पण काय झालं, व्हिडिओ काही घेता नाही आली. मग काय संध्याकाळी छान असं आलं की चहा वगैरे घ्यायचा आणि लागायचं स्वयंपाकाला. तर जेवणात आज बेत केलेला होता मस्त पिठलं, भाकरी. तर पिठलं छान आरावर असं शिजतंय. गावाकडच्या पद्धतीचं मस्त असं पिठलं. इकडे भाकरी केल्या आहेत. भाकरी काही जास्त नाही, 2 भाकरी बनवलेल्या आहेत. चपात्या आहेत भरपूर सारे सकाळच्या जेवणाला जेवण करायलाच दुपारी वेळ भेटला नव्हता. आणि ही मस्त बनवली ती सकाळी छान अशी आत्यानी हुलग्याची आमटी. हुलगे छान कुकरला लावून घेतले आणि मग मस्त एसराची फोडणी घालून आमटी बनवली ती. भात बनवलेला आहे. मला बाजाराला जायच्या गडबडीमुळे काही जेवण करायला भेटलंच नाही. उशीर झालेला होता कारण 10 नंतर आम्ही 12च्या नंतर टोमॅटो काढायला चालू केली. कारण 10 वाजता पाऊस उघडला. मग लगे काही हे करता येत नव्हतं, जाता येत नव्हतं टोमॅटो काढायला. मग उशीर झाला टोमॅटो काढायला. मग निवडायला उशीर, मग लगेच गाडी आली आणि मी लगेच गेले. सकाळी दुसरी कामं असतात. अशा गोंधळात माझं जेवण करायचं राहून गेलं. आणि मग हे चुलीवरचं पिठलं कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या सगळ्यांनी छान असं जेवण करायला.